नमस्कार मित्रांनो, भक्ती मंथन या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा का साजरी केली जाते. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजांकडून कसे परत मिळवले आणि या व्रतामागचा खरा संदेश काय आहे. ही कथा केवळ पती पत्नीच्या प्रेमाची नाही, तर श्रद्धा, निष्ठा, बुद्धिमत्ता आणि अढळ विश्वासाची आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्राचीन काळात मद्र देशात अश्वपती नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत असे. राजा आणि राणीला अनेक वर्ष मुलबाळ नव्हते. राजाने अनेक देवी देवतांची कठोर उपासना केली. अनेक वर्षाच्या तपश्चर्यानंतर देवी त्याला प्रसन्न झाली आणि त्यांना एक सुंदर कन्या प्राप्त झाली. तिचे नाव ठेवण्यात आले सावित्री. सावित्री अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि सद्गुणी होती. तिच्या सौंदर्याची आणि गुणांची कीर्ती दूरवर पसरली होती. जेव्हा तिच्या विवाहाची योग्य वेळ आली, तेव्हा राजाने तिला स्वतःसाठी योग्य वर शोधण्याची परवानगी दिली. सावित्री अनेक राज्यांमध्ये फिरली आणि तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान अत्यंत प्रामाणिक, शूर आणि धर्मनिष्ठ होता. पण तो जंगलातच राहत होता, कारण त्याच्या वडिलांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते. सावित्रीने आपल्या वडिलांना सत्यवानाशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तेवढ्यातच तेथे देवर्षी नारद आले. नारदांनी सांगितले, सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे, पण त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. हे ऐकून राजा अश्वपती चिंतेत पडला. त्यांनी सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितले. परंतु सावित्री ठामपणे म्हणाली, एकदा मनाने ज्याला पती मानले त्याच्याशीच मी विवाह करीन. तिचा दृढ निश्चयासमोर सर्वांनी मान्यता दिली आणि सावित्रीचा विवाह सत्यवानाशी झाला. विवाहानंतरच सावित्री आपल्या पतीसोबत वनात साधे जीवन जगू लागली. तिला नारदांनी सांगितलेला दिवस जवळ येत असल्याची जाणीव होती. सत्यवानाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस जवळ आला. त्याच दिवशी सावित्रीने कठोर उपवास केला आणि देवाची प्रार्थना केली. सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात निघाला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. जंगलात काम करत असताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून पडला आणि काही क्षणांतच त्याचे प्राण सोडले. सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी यमराज स्वतः तेथे आले. यमराजांनी सत्यवानाचा जीव आपल्या पाशात घेतला आणि दक्षिण दिशेला निघाले. पण सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, सावित्री परत जा, मृत्यूचा नियम कोणी बदलू शकत नाही. सावित्री नम्रतेने म्हणाली, जिथे माझा पती तिथपर्यंत जाणे हे माझे कर्तव्य. तिच्या निष्ठेने यमराज प्रभावित झाले. यमराजांनी तिला एक वर मागण्यास सांगितले. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळव. यमराजांनी वर दिला, पण सावित्री त्यांच्यासोबत चालतच राहिली. यमराज पुन्हा प्रसन्न झाले आणि दुसरा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, माझ्या वडिलांना 100 पुत्र प्राप्त होत व तो वरही तिला मिळाला. तरीही ती थांबली नाही. यमराजांनी तिसरा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाले, मला आणि सत्यवानाला 100 पुत्र होत. परंतु यमराजांनी तथास्तु म्हटले. पण काही क्षणातच त्यांना आपली चूक लक्षात आली. सत्यवान जिवंत नसता तर सावित्रीला पुत्र कसे होणार. आपले वचन पूर्ण करण्यासाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. यमराजांनी सत्यवानाला जीवनदान दिले. सावित्री परत आली. सत्यवान जागा झाला, जणू तो गाढ झोपेतून उठला होता. काही काळानंतर सत्यवानाच्या वडिलांना त्यांचे राज्य परत मिळाले. सावित्री आणि सत्यवान सुखाने संसार करू लागले. अशा प्रकारे सावित्रीच्या प्रेमाने, श्रद्धेने आणि बुद्धीने मृत्यूवरही विजय मिळवला. वटवृक्ष दीर्घायुष्य, स्थैर्य
आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात, त्याला धागा बांधतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. सावित्रीच्या अढळ निष्ठेची आठवण म्हणून वटपौर्णिमेची पूजा केली जाते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. कोणतेही संकट दूर करता येते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.